विक्रम मोदी शॅम्पू कुठला वापरतो बघा. हा बघा असला ऑटोमॅटिकवाला. हा बघा हा फक्त फोम आहे, फक्त आतनं पुसण्यासाठी यूज होणार. आता नवीनचं मॉडेल बघू याच्यात काय बदल आहे याचा. एंट्री कशी झाली पाहिजे, अशी अशी एंट्री होते. हा आल्या नाश्ता बघ आल्या आल्या. सो हे गाइस, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. जिसका नाम है राजेश ब्लॉग. तर आज वाल्यानं आता आले डायरेक्ट करबुडे वाटत आपल्या गॅरेजला. तर बघू शकता आजच्या ब्लॉगमध्ये बघूया काय काय होतंय. संदेश मोदीचे आगमन झालेलं आहे करबुडे फाट्यावरती. तर गाईस सकाळी आल्याला आम्ही बाईक धुतलेली आहे आपली. तर इकडे संदेश मोदीने आम्हाला केले आणले खायला. हे बघा संदेश मोदीने केलं दिलं खायला, आणि ते पण एकच. काय बोलणार तेवढी आपली. सो गाईज आता आपण आलो कार घ्यायला सरांची वॉशिंगला. म्हटलं सर आले त्याच्या सर जरा वॉशिंग करून घेऊन ये गाडी. तर आता आला आपण कार न्यायला वॉशिंग करायला. तर चाललो आपण. तर चला सरांना 11:30 वाजेपर्यंत गाडी वॉशिंग करून रिटर्न परत द्यायची आहे. तर भेटू आपण. आधी पहिले क्लीन करूया आणि मग भेटू. चलो फायनली आपण गाईज रॅम्पवरती आलेलो आहे. तर बघू शकता पोचलोय मी. आता आपण रॅम्पवरती पार्किंग करूया आणि मग सुरुवात करू. सुझुकीज ब्रँड. तर गाईज आमची इर्टिगा वॉशिंग फुल करून झालेली आहे आणि आता आपले ही सोडायची आहे. आणि आता आपण सोडून येऊया सरांकडे गाडी. सोडायची नाही सोडायची बोललो. सो चला भेटू आपण डायरेक्ट पुढे. हे बघा एकदम चकाचक क्लीन आणि बाहेरनं पण एकदम चकाचक झालेले आहे. हे बघा एकदम व्यवस्थित चकाचक मध्ये केलेलं आहे. आता व्यवस्थित नंतर ड्रॉप करायची ती. चला चावी तुझ्याकडे आहे. गाईज आता आपली वॉशिंग करून गाडी झाली. आता आपली ही गाडी ड्रॉप करायची आहे सरांकडे, म्हणजे शाळेत द्यायची आपल्याला नेऊन. तर चला भेटू आपण नंतर. आता आपल्याला व्यवस्थित गाडी चालवायची आहे. मिळते बाद में. तर गाईज आता आपण चाललो आहे सोडायला. रस्त्यामध्ये आहे. तर गाईज इर्टिगा चालवायला लय भारी वाटते. भारी वाटते म्हणजे गाड्या सगळ्या चालवायला भारी वाटतात. पण ही 7 जणांना जागा होते व्यवस्थित 7 सीटर. तर ठीक आहे गाडी ओके, काय विषय नाही. चला गाईज हे बघा बोलेरो आता वॉशिंग होते. माझ्या कॅमेऱ्याची इज्जत काढू नकोस. विक्रम मोदी शॅम्पू कुठला वापरतो बघा. हा बघा असला ऑटोमॅटिकवाला. चला तर गाईज आमची गाडी ह्या टोटली झाली आहे वॉशिंग करून. फक्त आता इंटेरियर राहिला आहे. ते झालं की ओके होईल. हा बघा हा फक्त फोम आहे, फक्त आतनं पुसण्यासाठी यूज होणार आता. आणि आता विक्रम मोहिते आणि मी इकडनं कामाला सुरुवात केलेली आहे. फक्त इंटेरियर राहायला झाला की ओके. काम 25 मग खाना खाने का और उसके बाद मिलने का हम. फायनली गाईज ओके झाले. वादला एक आणि हा बघा हा इथे कामच करतोय. आम्हाला जेवायचं आहे. हे बघा इंजिन खोलला नाही भावाने एक साईड. गाईज बघा गाईज आता मी ना हे कोल्ड्रिंक आणले पहिला. हे बघा हे कॅम्पा ह्याला संदेश आणलंय. आणि हे जिरा आणि हे आपल्याला हे नाव आहे काहीतरी. पण हे भारी वाटतं प्यायला. कोण कोण बोलतोय मला थांबा 1 मिनिट नंतर बोलतो. आधी जेवायचं आपल्याला आणि मग कोल्ड्रिंक पिऊ. चला बाय. गाईज दुपारच्या वाजला 1 आणि आता आपण चाललो जेवायला. तर जेवूया आणि मग भेटू. तर गाईज दुपारचे वाजले 3:30 आणि आता आपण निघालो पाणी घेऊन. तर आपल्या वेळेची जातं आपलं पाणी घेऊन. चला जाऊया घेऊन. निघालो आपण आता आपली गाडी घेऊन. तर गाईज आता आपण पाणी वगैरे खाली केलं इथे साईडवरती इथं येतोशी. आणि आता आपण चाललो आहे घरी जायला. गाईज हे बघा मालकांची गाडी आम्हाला रोज धुवायला लागते. तर आपल्याला आता इर्टिगा आहे बघा. ही इर्टिगा लावायची न्यू इर्टिगा DS6 नवीनचं मॉडेल. बघू याच्यात काय बदल आहे याचा. वॉशिंग आदला येशील काय. लुक तर समोरचा काय चेंज असं वाटत नाही. ग्रिलमध्ये थोडासा बदल आहे. बाकी तर सेम टू सेमच आहे. येऊ दे थोडे येऊ दे. आणि आता आपण ह्याला विचारूया काय फरक आहे. तुला चालवण्यात काय फरक वाटला. काय तसा वाटलं नाही म्हणजे असं काय असं युनिक असं वाटलं का.
पण जरा पिकअप जरा वाढवली नाही. हां जरा 14 cc इंजिन आहे, 15 cc इंजिन आहे. तर इंजिनमध्ये काय फरक नाही एवढा वाटत आहे. पण पिकअपला नवीन असल्यामुळे जरा वाटणार तुला भावा. क्लासिक वाटते जरा. गणपती बाप्पा पण आहेत आतमध्ये. मस्त वाटते गाडी. हां चल. आणि मित्रांनो बॅक साईडला पण जरा गाडीचा चेंज आहे मस्तपैकी. खतरनाक वाटते. बेडरूम जाईल दाखव गाईज बघा पाठी ना आडच आहे स्पेस दिला नाही. आणि पाठी एसीचे व्हेंट आहे बघा, स्पेशल आहेत. डिक्कीला पण जागा जरा मोठी दिली आहे. दाखव बघूया. डिकीला पण स्पेस दिला नाही मस्त वेगळी. जुल्याची आमची बॅग राहतच आहे पाठी. सीएनजीचा बाटला जरा उठ जरा. आणि हा बॅक साईडचा लूक अशा प्रकारे आहे. तर बॅक साईडचा लूकमध्ये जरा मला हा नाही वाटत आहे. येतो मी गाडी आणायची मला. सो आपण आता दुसरी गाडी आणायला जागा. आपला खालनं एक कार आणायची आहे वॉशिंगसाठी. ती आता कार आपल्याला वॉशिंग करायचीच आहे. तर चला हे काय मॅप आहे थोडा. तर संदेश मोदी मला घेऊन चाललेत. संदेश मोदी चला. तर गाईज मला संदेश मोदी सोडायला आलेत. गाडी आणायला आलं जातं वाऱ्याचा आवाज येतो तुम्हाला. व्हिडिओ चालू करू. तर गाईज आता आपण आपली गाडी आता आपण वॉशिंगसाठी आपण घेऊन चाललो आहे. आपलं ही गाडी घेऊन जाते वॅगनर वॉशिंगसाठी. आतनं क्लीन वगैरे करायला लागणार. कचरा बिचरा बहुत है अंदर. तर चला भेटू. आता मगाशी डायरेक्ट आलो मी. आपली गाडी बोलेरो आपली पाणी वगैरे खाली केलं आणि मग डायरेक्ट लावली घरी. घरनं मग 2 व्हीलर आपण घेऊन आलो. आणि मग थोडीशी आपण एर्टिगाची इंटरव्ह्यू घेतलेला विक्रमगडनं. आणि आता आपण चाललो ही गाडी घेऊन वॉशिंगला. वॉशिंग करूया आणि मग वॉशिंग वगैरे करूया आणि मग नंतर भेटू आपण. गाईस अशा प्रकारे आपली कार वगैरे वॉश करून झाले तासाभरानंतर. आणि आता आपण चाललोय गाडी सोडायला. सो बस ब्लॉगमध्ये आजच्या एवढंच. सो ब्लॉग आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तब तक के लिए बाय अँड टेक केअर.